नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इथे पूजाला हा जयवंत जो असतो ना तो आता बातमी देण्यासाठी आलेला आहे की आता गोडाऊनमध्ये काहीतरी करोडोंचा माल मक्याचा येणार आहे आणि त्या कंपनीसोबत इतकी मोठी डील झाली आहे. त्या डीलचं थोडं जरी नुकसान झालं तर इतका मोठा फटका दुष्यंतला बसू शकतो. आणि ही जी खबर आहे ही पक्की आहे ना असा प्रश्न आता इथे पूजा जयवंतला विचारते. जयवंत म्हणतो 100-101% आणि ती बातमी आता ही पोचलेली आहे पूजापर्यंत. आता हे तिघं आणि हे दोघं हे 5 जण मिळून आता पूजा हे सगळं 5 जणांसोबत मिळून आपल्या कृष्णाच्या विरोधात कट कारस्थान रचताना आपल्याला पाहायला मिळते. तर आता तिचं कट कारस्थान पुढे काय आहे याचा अंदाज आपल्याला ती सांगत असते की आता जर त्या गोडाऊनला आग लागली तर त्या आगीमध्ये झालेलं नुकसान किती असेल. तर इतकं मोठं नुकसान असेल की कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीचं दुष्यंत उरणार नाही, इतका मोठा फटका बसेल. तर आता गोडाऊनमध्ये रात्री माल उतरणार आहे तेव्हा आपण रात्रीच तिथे आग लावायची असं आता इथे बोललं जातं आहे. पण आता हा जो समर जो आहे तो म्हणतो मला त्या नुकसानीपेक्षा जास्त नुकसान कृष्णाचं करायचं आहे, मला कृष्णाचा जीव घ्यायचा आहे. आणि तिचा जीव कसा घेणार आहे पूजा सांगू लागते की मी माझ्या पद्धतीने घेणार. म्हणजे नक्की काय करणार असं ज्यावेळेला मैनावती विचारते त्यावेळेला ही फक्त म्हणत असते की तुम्ही पाहत राहा पुढे काय करायचे, तू बातमी देण्याचं काम केलं आहे ना तर पुढचं मी बघते असं इथे बोलून पूजा तिच्या आईच्या घरी जाण्यासाठी निघून जाते. मैनावती मात्र विचारात पडते. तिला आता टेन्शन आले, जर आपण यांची साथ दिली आणि यांच्यामुळे जर आपलं काही नुकसान झालं तर. आता मैनावतीने यू टर्न घेण्याचं ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळणार. किती वेळ साथ देऊ शकते ती आता यांची ते तर सांगता येणार नाही. पुढे आपल्याला हे पाहायला मिळते की ज्या वेळेला ही पूजा तिच्या आईच्या घरी जाते सावित्री त्यांना रात्रीचं पाहून आश्चर्यचकित होते की एवढ्या रात्री माझ्याकडे तुम्ही का आलायत, काही प्रॉब्लेम आहे का. तर आता इथे काहीच सांगत नसते ती सतत भक्तीकडे पाहत असते. खरं तर भक्तीला तिला घालवायचं असतं, भक्तीसमोर काहीच बोलायचं नाही आहे. मग भक्तीला मुद्दाम तिची आई म्हणते की पाणी आणायला जा, पण भक्ती मात्र त्या काय बोलते ते ऐकण्यासाठी मुद्दाम तिथेच खुटवून उभी राहते. तर आता ती हालत नाही आहे तर इतकी चिडते ना सावित्री, तुला सांगितलेलं एका शब्दात कळत नाही का, बाहेर जर सांगितलं ना आम्हाला जरा बोलायचं. आता ती म्हणते की मी का बाहेर जाऊ एवढ्या रात्रीची. तरी ते सावित्री तिच्यावर चिडते, जेवढं सांगितलं तेवढं करतच नाही, तू फारच हट्टी झालेली. तर आता पूजाही तिला म्हणते की तू बाहेर जा, आम्हाला जरा बोलायचं आहे. आता इथे भक्ती हालायला तयार नाही, हे काय बोलते ते ऐकायचे. त्यात सावित्रीलाही वाईट वाटतं की आज आपल्या समरच्या आईचं एवढं म्हणजे अंत्यविधी वगैरे झाली, खूपच वाईट झालं, जे झालं ते झालं. तर पूजा म्हणू लागते की आमच्या घरावरती मृत्यूचं सावटच आलं आहे. आता ह्या मृत्यूच्या सावटाला आम्हाला सामना करावा लागते, फारच भीती वाटते. पण आता भक्तीला ना खरं तर घालवायचे पूजा तिला हाताला धरते, फरफटत जणू काय बाहेरच नेऊन लोटून देते आणि म्हणते की आम्हाला बोलायचे जरा, तू बाहेर जा. तर आता भक्ती जायला तयार नसते, त्यामुळे जबरदस्तीने ढकलवून देते आपली ही पूजा तिला आणि दरवाजा बंद करून घेते. आता सावित्री काळजीत दिसते. सावित्री पूजाला विचारू लागते की तुझ्या मनात नक्की चाललं आहे तरी काय. मग आता इथे ती सांगू लागते की माझ्या मनात काय चाललं आहे सांगू का, मला ना कृष्णाचा जीव घ्यायचा आहे. तर आता हे नवीनच काय आहे तुझ्या मनामध्ये. तर ती आता प्लॅन सांगू लागली आहे की आमच्या गोडाऊनमध्ये करोडोंचा माल येणार आहे मक्याचा. आता त्या मालाला जर काही झालं तर आपल्या ह्या दुष्यंतला खूप मोठा फटका बसेल. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर तेव्हा माझी मुलगी किती हुशार आहे, पण नक्की काय करणार आहे. तर ती सांगते की मी ते गोडाऊनला आग लावणार आहे आज रात्री, तर उद्या तुला आमच्याकडे तमाशा करायला यायचं आहे. तरी ते सावित्री म्हणते अरे वा, खरंच माझं बाबडं गं किती हुशार आहे गं तू असं मस्त नुकसान करणार असेल ना त्यांचं, तुझ्या मनाला समाधान लाभणार असेल तर माझ्याही मनाला समाधान लाभेल. कारण ती कृष्णा आणि तो दुष्यंत यांना चांगला फटका बसायलाच पाहिजे. तर फटका असा तसा नाही बसणार आहे, चांगला जबरदस्त कृष्णा आणि दुष्यंतला फटका बसणार, सगळ्यात जास्त तर दुष्यंतलाच बसणार आहे. आगीत एवढं गोडवून जाळायचं आहे आणि आणखी एक नुकसान पण करायचं, पण ते नक्की काय. तर इथे आपल्याला कृष्णाचा जीव पण घ्यायचा आहे असं इथे पूजा म्हणू लागते. तर हे सगळं कसं शक्य आहे, कसं करणार आहे असा प्रश्न आता इथे सावित्री पुढे उभा आहे. सावित्रीला पूजा म्हणू लागते की मी माझ्या मनात सगळं ठरवले कसं करायचं आणि काय करायचं, तू मात्र आता फक्त आम्हाला साथ दे, उद्या तू तयार राहा, तुला फोन आल्या तू नौटंकी तुझी सुरू करायची. आणि खरं तर कृष्णा मरणार किंवा जाणार ह्या गोष्टीचा आनंद सावित्रीच्या चेहऱ्यावर असा ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि माझे पिल्लू जे सांगेल ते सगळं करायला तयार आहे मी असं म्हणत सावित्री आता पूजाला पूर्णपणे साथ द्यायला तयार आहे. समरला मात्र असं झालं आहे कधी एकदाची सकाळ किंवा रात्र होईल म्हणजे एकदाचं ते काम उरकल आणि ती कृष्णा आपल्याला पुन्हा कधीही दिसणार नाही, ती आपल्या आयुष्यात नकोच आहे आपल्याला.
तर आता इथे प्लॅनिंग जशी चालली आहे तशी आता पूजा तिच्या आईला सगळं सांगू लागलेली असते, काय काय करायचं, कसं करायचं, तू काय करायचं मेन म्हणजे उद्या. तर आता मी काय करणार आहे असं मी माझं ठरवलं आहे. तरी ती सावित्री म्हणते मला तुझ्यासोबत ठेव, नाही तर मी येते तुझ्यासोबत. तर तिथे पूजा म्हणते की नाही, जे काही करणार ती मी एकटीनेच करणार आहे, तू फक्त उद्या यायचं, तुला बातमी कळल्या. तर आता सकाळी तू फोन कर, मग मी येते. तर पूजा तिला सांगते की आज रात्री मी माझं काम करून पूर्ण तयार राहील, फक्त तू तुझं काम उद्या सकाळी आमच्या इथे येऊन करायचं लांगडे पाटलांच्या वाड्यावरती. इकडे आपली जी कृष्ण आहे तिला वाईट वाटत असतं की पार्वती सासूबाई जशा पण होत्या तशा चांगल्या होत्या, त्यांच्याबद्दल अशी दुर्घटना व्हायला नको होती. आणि बघ ना, कोणीच घरामध्ये जेवलेलं पण नाही, ह्या गोष्टीच्या चिंतेत असते. आणि ते कृष्णाचा जीव घ्यायचा जो प्लॅन केलेला आहे पूजा, सावित्री आणि या समरने, तो आता ऐकला आहे आपल्या भक्तीने. भक्तीला मात्र फारच काळजी वाटते. भक्ती लगेच त्या मागच्या पावली फिरते आणि लगेच कृष्णाला फोन करू लागते. आणि एवढ्या रात्री कृष्णाला भक्तीचा फोन आला आहे म्हटलं होती, टेन्शनमध्ये येते की काय झालं असेल का, कशामुळे केलं आहे. तर पटकन ती फोन उचलून विचारते, भावा काय झालं आहे. तर आता ती सांगू लागते की आमच्याकडे ना इथे पूजा आणि समर आलेलं आहे, ते तुमच्या दोघांबद्दल बोलत आहे की तुमच्या गोडाऊनला आग वगैरे लावायची, तुमचं खूप मोठं नुकसान करायचं, अगदी जीव पण घ्यायचा. मला फार भीती वाटते, तू लक्ष ठेव ना गं, काहीतरी कर आणि स्वतःचं नुकसान होण्यापासून वाचव, त्या दुष्यंतलाही वाचव, स्वतःचाही जीव वाचव. हे सगळं ऐकल्यानंतर जेव्हा भक्ती जेव्हा म्हणते ना की काय करायचं पूजाचं, तर इथे आपली कृष्णा म्हणते तू काळजी करू नको, मी सगळं करते, माझ्याकडे सगळी योजना आहे, तसं मी करते. खरं तर त्या दोघांना चांगलाच धडा शिकवायला हवा असं भक्ती आता इथे आपल्या कृष्णाला म्हणते. कृष्णा म्हणते की हो, आता जन्माची अद्दल घडेल असंच काहीतरी करते मी बघ. तर आता मी जाते आणि पाहतेच गोडाऊनमध्ये काय करता येते, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि खरं तर तिला आता काळजी पडली काय करावं. भक्तीलाही काळजी पडली आहे की हे सगळं जे प्लॅन आपली पूजा करते त्यात जर आपल्या कृष्णाला काही झालं, तिच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर या गोष्टीची भीती तिलाही वाटू लागली. आता ही कृष्ण आहे ना निडरपणे एकटीच निघाली आहे झेंडा घेऊन. आता ती एकटी आहे ते पाहिल्यानंतर पूजा येईल तिथे मागे लपून बसते. आपली जी कृष्ण आहे ती गोडाऊनमध्ये पूजाला शोधू लागते, इकडे तिकडे. मात्र पूजा पण तिच्याकडे पाहते, ती ज्या दिशेने जाते त्या दुसऱ्या बाजूला जाऊन ती लपते. त्यामुळं पूजा काही अजून तिच्या हातात लागलेली नाही. कृष्णा मात्र तिला कान्याकोपऱ्यामध्ये शोधू लागलेली. इथे मात्र चालाखीने एका ठिकाणी लपून बसलेली पूजा काही कोणाच्या हातात येणार नाही असा तिचा ॲटिट्यूड आहे. आणि तिला असं वाटतं की तिला कोणीच पकडू शकत नाही. आपल्या कृष्णाला आता तिला शोधायचे, ती गोडाऊनच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात इकडे सगळीकडे शोधू लागलेली असते. मोठमोठ्या राशी लागल्या आपल्या ह्या गोडाऊनमध्ये धान्याच्या. आता त्या धान्याखाली जर एखादी व्यक्ती दबून पडून राहिली तर जागीच मरून पडू शकते. ही गोष्ट पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्याच गोष्टीचा फायदा आता इथे पूजा घेणार आहे. खूप मोठी अशी रास रचलेली असते ना, तिथेच आपली ही आपली कृष्णा उभी असते. आणि पूजा काय करते, विळा आणते. त्या विळ्याने मग ते एक पोतं ती फाडू लागते, म्हणजे कसं खालचंच पोतं. आणि त्यातलं धान्य संपल्यानंतर त्या पोत्यामधलं तर मग वरची रास आपोआप खाली ढासळलंच ना, तसाच असा ईचा प्लॅन आहे. तर तिने आता ज्या ठिकाणी आपली कृष्णा उभी आहे ना त्या ठिकाणी जाऊन आता ती त्याच जवळची जी रास आहे धान्याची त्यातला शेवटचा जो गोणी असते ना त्याला आता ती कापणार आहे. तर आता इथे चालाखीने ती आपल्या कृष्णाच्या मागे जाते. मागे गेल्यानंतर ती एका धान्याच्या गोणीला कट मारते आणि कट मारल्यानंतर त्यातलं धान्य मग हळूहळू गळून जाऊ लागतं. इथे मात्र आपली जी कृष्ण आहे ती विचार करते की इथे तर कोणीच नाही, अख्खं गोडाऊन छान मारले तरी कोणी दिसेनासं झाले. मात्र आता ही पूजा आहे ही गुपचूप उभी, हिलाही खूपच मज्जा वाटते हे सगळं करताना. तिला आता आनंद आहे की आता ही जी धान्याची गोणी आहे हळूहळू ती रिकामी झाल्यावरची सगळी गोणी वगैरे आहे ना उंचाच्या, त्या सगळ्या आता खाली कोसळतीलच थोड्याच वेळात. ती आता मागे जाऊन लपलेली आहे आणि ती वाट पाहते त्या सगळ्या धान्याच्या गोण्या खाली पडण्याच्या. तर आता इथे आपली ही कृष्णा म्हणू लागते की इथे तर कोणीच नाही, आपण उगाच आपला वेळ वाया घालवतोय, जाऊ दे चला आता मी बबन्याला फोन करते आणि मी घरी जाते. बबन्याला फोन लावतच असते आपली कृष्णा. तर आता काय झालं, इथे जे धान्याचं रास रचलेली होती त्यातलं शेवटचं जे धान्याचं पोतं होतं ते हळूहळू रिकामं होऊ लागतं. आणि रिकामं झाल्या अचानक त्याच्यामुळे त्या सगळ्या गोण्या आता खाली ढासळल्या ज्या ठिकाणी आपली कृष्णा उभी असते त्याच ठिकाणी तिच्या अंगावरती त्या सगळ्या जड गोण्या आता कोसळणार. आता ही जी पूजाने केलेली चाल आहे
ही यशस्वीपणे पार पडलेली आहे. आपली ही जी कृष्ण आहे ही त्या धान्यांच्या गोण्यांच्या खाली आता दबल्या गेली आहे. ती जोरात ओरडत असते तिच्या मदतीसाठी. तिथे कोणीही नाही. पूजा मात्र हे सगळं दुरून पाहत असते. आता ही जी जोरात ओरडलेली कृष्ण आहे आपल्याला ऐकायला येतोय फक्त आवाज, आणि पूजा मात्र तिथून पळते. तिला असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोण्यांच्या खाली ही कृष्णा दाबल्या गेली. तिला मात्र आता यश मिळालं आहे. या गोष्टींनी खूपच आनंद झालेला पाहायला मिळतोय. तर पुढे आपल्याला हेही पाहायला मिळते की हा जो समर आहे ना तो वाट पाहतोय की पूजा कधी फोन करून सांगेल की मी काम पूर्ण केले. आता त्याला खरं तर ह्या गोष्टीची इतकी उत्सुकता आहे. एकदाचा फोन आला ना मग त्याच्या मनाला समाधान लाभेल आणि मग तो समाधानी होईल की माझ्या आईच्या मृत्यूनंतर कृष्णाचा मृत्यू झाला. ह्या गोष्टीचा आनंद त्याला खूपच जास्त होणार आहे. कारण त्याला असं वाटतं आहे त्याच्या डोक्यात खरं तर हिने भरवले हे सगळं वेडापण आपल्या आईला कृष्णामुळे लागलं आणि त्याच्यामुळेच ते हॉस्पिटलमध्ये गेलं आणि तिकडे जाऊन आत्महत्या केली. हे समरच्या डोक्यात फिट झाले. त्यामुळे समरला आज काहीही करून कृष्णाचा जीव घ्यावा असंच वाटतोय. त्याची जी सूडबुद्धी ते आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यातच आता अस्थि विसर्जनासाठी जायचं आहे त्याची तयारी इथे झालेली आहे. आढळरावांना फोनही आला आहे. आढळराव म्हणतात की आम्ही 2-5 मिनटात तिथे पोचूच. तर आता इथे दुष्यंत आलेला आहे. दुष्यंतला मग आपले आढळराव विचारतात की झाली की तयारी, चला आपण आता अस्थि विसर्जनाला निघायचं का. समरलाही आढळराव विचारू लागतात की बाळा तू तयार आहेस ना. तर तो मान डोलावून फक्त होकार देतो. आणि आता इथे आपण पाहू शकतो की आपल्या दुष्यंतच्या फोनवरती बबण्याचा फोन आलेला आहे. तर तो बोलू लागतो आहे की अशी घटना घडली आहे, तुम्ही लवकरात लवकर गोडाऊनवरती या. तर आता गोडाऊनवरती नक्की काय झालं आहे म्हणून तो विचारू लागतो. तर आता गोडाऊनवरती काहीतरी नुकसान झाले आणि त्या गोण्या खाली ढासळल्या आहे. त्या गोण्यांच्या खाली एक व्यक्ती अडकून पडली आहे असा जो निरोप आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या दुष्यंतला मात्र खूपच घाबरायला झाले. त्यातली त्यात सकाळीच आपली कृष्णा ही गोडाऊनला जाऊन येते सांगून गेलेली आहे असं बाळजाबाई सांगू लागतात. मग आता त्या गोडाऊनमध्ये दबलेली व्यक्ती कोण असू शकतं, दुसरी तिसरी कोणी नाही. त्या गोडाऊनमध्ये कोणीही नव्हतं, भरलेलं पूर्ण गोडाऊन होतं. म्हणजे त्या गोडाऊनमध्ये अडकलेली व्यक्ती ही कृष्णाच असू शकते असा जो अंदाज आपल्या दुष्यंतने बांधला आहे. त्याच्यामुळे घरातले सगळेजण हादरले. दुष्यंतच्या डोळ्यात तर पाणीच जणू आले. ही जी सगळी परिस्थिती पाहून इतकं समाधान लाभले आणि समरला चेहऱ्यावर एकदम हसूच आलेलं पाहायला मिळते. तर हा दुष्यंत फारच घाबरलेला आहे. त्याला त्याची आई म्हणते की आता वेळ वाया नको घालायला, सगळ्यात पहिले आपण गोडाऊनवरती जाऊन पाहूया तिथे काय चालले नाही काय नाही. आपली कृष्णा कशी ते आता आपल्याला तिकडे जाऊनच कळेल की कशी आहे आणि कशी नाही. तर आता सगळेजण तिकडे धावत पळत सुटलेले आहे आणि सगळ्यात जास्त आपला दुष्यंत ढासळलेला आहे. त्याला सावरताना बाळजाबाई आणि आढळराव दिसत आहे. आता ते सगळेजण घाईगडबडीत पटकन गोडाऊनला निघणार. तर इकडे आपण पाहतोय सावित्री रात्र गेली दिवस सुगवला तरी अजून पूजाने फोन केला नाही म्हणून काळजीत असते. काय चालले काही कळेनासुद्धा तिला तर असं झाले कधी एकदाचा फोन येईल आणि मी तिकडे ड्रामा करायला जाईल. समर मात्र फार खुश आहे. त्याला आता इतका आनंद झाला आहे आपल्या पूजू डार्लिंगने खरं तर छान काम केले असं त्याला वाटतंय. इकडे घाईगडबड सुरू झाली आहे. आपले सगळ्या वस्तू घेऊन सगळेजण तातडीने निघालेले आहे गोडाऊनला जाण्यासाठी. आपली भक्तीनं घरात झाडू मारत असते तर त्याच वेळेला तिच्या फोनवरती रिंग वाजू लागते. मग इथे सावित्री वाट पाहत असते ना कोणाचा तरी फोन यावा म्हणून. तितक्यात भक्तीचा फोन आला म्हणून ती कान देऊन ऐकू लागते नीट असं. त्यातनं आता पूजाने नक्की काय केलं आहे तेही हिला माहीत नाही आहे. फक्त फोन आल्यावर भक्ती आता फोनवर बोलत असते. कानोसं घेऊन सावित्री ऐकत असते. आता इथे कानोसं घेऊन ते ऐकत असते तर इथे बबण्या फोनवर म्हणू लागतो की गोडाऊनमध्ये काहीतरी झालं आहे कृष्णान त्यांच्या, आणि कृष्णा गोडाऊनला गेलेली होती. तर आता तिकडे काय घडले ते आता तिकडे जाऊन पाहावं लागेल. पण तिकडे आम्हाला ऐकायला आले की गोडाऊनमध्ये जो माल होता ना त्या मालाच्या खाली कोणतरी व्यक्ती दबलेली आहे आणि ती जागीच गेलेली पण असावी असा अंदाज आहे. तर मला फार भीती वाटते कृष्णा जर त्या गोडाऊनमध्ये गेली आणि तिथे जर ती त्या गोंट्यांखाली जर अडकलेली असेल तर तिचा जीव पण जाऊ शकतो का. आता ही जी भीती आहे ती बबण्या आपल्या भक्तीला सांगतो. भक्ती मात्र इकडे एकदम वेडीपिसी झालेली पाहायला मिळणार. तिला फार भीती वाटते आपल्या कृष्णाला जर काय झालं तर कृष्णाला काही व्हायला नको म्हणून देवाकडे ती प्रार्थना करू लागते. तिच्या हातापायातला जणू काही त्राणच निघून गेला आहे असं ती दाखवते आणि तिच्या हातातला मोबाईलसुद्धा खाली पडलेला असतो. आता ती इतकी घाबरते कृष्णा म्हणून रडू लागते. तर आता इथे सावित्री लगेच उठते आणि म्हणते की काय झालं, तू कशाला एवढी ओरडते, काय घडलं, तुझ्या हातातला फोन पण खाली पडला, काय घडलं सांग. मग ती सांगू लागते की बबण्याने तिकडे गोडाऊनमध्ये पाहिलं की सगळा माल खाली पडलेला आहे आणि त्याच्या खाली कोणतरी दबलेले आहे आणि सकाळी कृष्णा गोडाऊनमध्ये घुसताना पाहिलं होतं पण तिला बाहेर निघताना कोणी पाहिलेलंच नाही. मग त्या गोडाऊनमध्ये अडकलेली व्यक्ती
त्या मालाखाली आपली कृष्णा जर असेल तर तिचा जीव पण जाऊ शकतो ना, एवढ्या मोठ्या वजनाखाली जर ती दबली गेली असेल तर. आता ही जी भीती आहे ना, आता ही बोलल्यानंतर आपली कृष्णाविषयीची भक्ती मग रडू लागते. भक्तीने आता पाहिलं सावित्री आता जोरजोरात माझी कृष्णा ग माझी कृष्णा असं म्हणत टाहो फोडला आणि लगेच धावत पळ सुटलेली. कृष्णाच्या बाबतीत कधी एवढं रडणार नाही सावित्री, आज का एवढी रडती म्हणून भक्ती तिच्याकडे पाहते. कारण भक्तीला माहिती होतं की ह्या दोघीजणी काहीतरी करणार आहे. तर आता इथे गोडाऊनमध्ये गेल्यानंतर सगळेजण पाहतात की सगळं माल खाली पडलेला आहे आणि त्याच्या खाली कोणतरी दमल्याची जी शक्यता आहे ती खरी असू शकते. कारण साडीचा जो पदर आहे तो तिथे आपल्याला दिसतोय त्या ह्याच्या खाली, सामानाखाली, वस्तूंखाली लाल रंगाचा पदर त्या गोण्यांखाली अडकलेली कोणीतरी व्यक्ती. तर आता इथे त्या साडीच्या पदराला पाहून सावित्री लगेच म्हणते काय झालं इथे, कुठे आहे माझी कृष्णा? मला बाबण्याने फोन करून सांगितलं की कृष्णाला काहीतरी झालं आहे गोडाऊनमध्ये, मला सांगा ना कोणीतरी काय झालं आहे कृष्णाला, मला कृष्णा तर कुठे दिसत पण नाही. कृष्णे कृष्णे अशी म्हणत लगेच आपली आई हाक मारू लागलेली आणि रडायचा जितका ड्रामा भारी केलेला आहे. अगदी गळा फाडू फाडू रडते कृष्णा ग कृष्णा. चला तरीचं जे रडणं आहे ते खरंच ऐकून फार हसायला येतं. इतकी रडते नाही, इरिटेट पण होते थोडंसं. पण आता आपण पाहू शकतो की ती ना म्हणू लागते की हे उचला ना, याच्या खालून कृष्णाला शोधा ना, कोणीच का हात लावत नाही. इथे ती रडती कोणीच काही रिॲक्शन देत नाही कृष्णाच्या बाबतीत. ते सगळेजण किती हळवे, पण आज मात्र कोणीही हुशारी दाखवत नाही किंवा ह्या गोण्यांखाली काय दडलेले तेही पाहत नाही. असं काय झालं असेल, काहीतरी बिघडलं तर नाही ना, मला काही माहीत नाही अशी गोष्ट तर नाही घडलेली. आता सावित्री जरा शांत होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक कटाक्ष टाकते आणि तिचे लक्षात येतं की सगळेजण फक्त उभे आहे, मीच एकटी रडते, मीच गागाट करते. म्हणजे आता याच्यात काही मी अडकले की काय घडले ते तर पूजाकडनं कळलेलं पण नाही, एकतर फक्त रडत सुटली आहे. पूजाचा फोनही लागलेला नाही. तर आता आपण इकडे पाहू शकतो सावित्री जेव्हा रडत असते तिच्यासमोर आपली कृष्णा येऊन उभी राहते. कृष्णा मग तिच्या लक्षात येतं कृष्णा तर जिवंत आहे, कृष्णाला तर काहीच झालेलं नाही. मग ती म्हणते बाळा तुला काही झालंच नाही आहे, मग तू याच्या खाली अडकलेली नाही आहे? मग ती म्हणते नाही मला काहीच नाही झालं, मी सही सलामत आहे. पण तुला एक सांगायचं होतं आई. तर तिथे सावित्री म्हणते काय? तर ती म्हणते की आपली पूजा आहे ना, पूजा ती ना ह्या गोंट्यांखाली अडकली आहे. तर आता ह्या ऐकल्यानंतर लगेचच सावित्री टेन्शनमध्ये, काय माझी पूजू आणि माझी पूजा इथे अडकली, मग तुम्ही सगळेजण उभे काय असं म्हणत जो पूजाच्या नावाने इथे आरडाओरडा खरं खरं रडली ग बाई. खरंच एकदम बेबीच्या देठापासून माझी पूजा करू लागते. आणि लगेचच समर पण तिथे येतो. समरनेही पाहिलं की आपली पूजा बहुतेक ह्या गोंट्यांखाली अडकली. दोघंजणं इतके वेड्यासारखे त्या गोण्या उचलून फेकू लागतात, बाजूला सरकवतात, लगेच त्या ओढू लागतात माझी पूजा कुठे आहे गं तू अशी इथे रडण्याची जी सावित्रीची जी आहे ना टाहो तो ऐकायला येतो. ती इतकी मनापासून रडते माझ्या पूजेला काही झालं तर, माझी पूजा म्हणत ते एकूण गोणीला समर आणि ही सावित्री उचलू फेकू लागतात. इतका जीव काढू ते गोण्यांखाली कोण दडलेले पाहू लागतात. आणि हे सगळी जी मेंबर्स आहेत ते फक्त उभे राहून पाहत असतात त्या दोघांचं. तर आता इथे आपण पाहू शकतो की आपली सावित्री म्हणू लागते की सांग माझ्या पूजेला तू काय केलं, तूच काहीतरी केलं असशील. जर माझ्या पूजेचं काय झालं तर मी तुला सोडणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही. तूच काहीतरी काळा निळं केलं असशील, तूच कपाळकरंटी, तूच बापरे एवढं काय बोलते, मला बोलावंसुद्धा वाटत नाही. पण ही सावित्रीला देवाने इतकं तोंड दिले, जरा जास्तच दिले बरं का. काय यार बोलतानासुद्धा भान नाही तिला, फक्त स्वतःचाच स्वार्थ पाहणारी व्यक्ती असं म्हणू आपण तिला. तर आता ती स्वार्थी व्यक्ती फक्त माझी पूजा कुठे आहे ह्या गोष्टीसाठीच आपल्याला आरडाओरडा करताना पाहायला मिळेल. त्यातच मग आपली कृष्ण हाक मारून पूजा अशी हाक मारून बाहेर बोलवते. बबना तिला घेऊन येतो. आता तिला पाहून तिच्या सावित्रीच्या जीवात जीव येतो, हाय माझी पूजा जिवंत आहे. समर पण तिला पाहून जरा हायसा होतो. तर आता पूजा मान खाली घालून आलेली आहे, म्हणजे आपलं सगळं भांडं पितळ उघडं पडलं आहे हे आता सावित्री, समर आणि यांच्या लक्षात आले. तर आता इथे सगळेजण प्रश्न विचारू लागले की हे सगळं काय होतं. मात्र एक शब्द पूजा बोलत नाही. कृष्णा मात्र म्हणते की तू पुन्हा एकदा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, आता मी पोलिसांना बोलून पोलिसांच्या ताब्यात तुला देणार म्हणजे देणार आणि आयुष्यभर तुला जेलमध्ये सडवते की नाही पाच. सगळेजण ह्याच गोष्टी ठाम आहे की पूजाला जेलमध्ये पाठवायचं. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट एकदम अत्यंत महत्त्वाचा, एकदम भारी आहे आणि तो आपण नक्कीच पाहूया. पण मला नाही वाटत जेलमध्ये जाऊन पण ही बाई सुधारणाऱ्यातली आहे. चला पुढे जे काय होईल, जे काय ट्विस्ट येतील ते आपण पाहूच. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. तोपर्यंत धन्यवाद.